आंतरवाली सराटी या गावात मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चौथं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे। या उपोषण आंदोलनाला आज मोठी गर्दी झालेली आहे। लोकांच्या मनात काय भावना आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, चौथं आंदोलन करतात पाटील? खरं तर सगळ्यात पहिले मनोज जरांगे दादांना आंदोलन करायची वेळ सरकारने येऊ दिलीच नव्हती पाहिजे। कारण आपण सर्वांना माहिती आहे की वाशीमध्ये आपण सगळेजण तिथं होतो। वाशीमध्ये 26 जानेवारी 2024ला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अधिसूचना काढली, सगळ्या सोयीची अधिसूचना काढली, पण 15 दिवसांमध्ये त्याचे कायद्यात रूपांतर करणार असं त्यांनी सांगितलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यांचा शब्द मानून आपण वापस आलो। त्यांनी स्वतःही शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ती शपथ आपण म्हणजे आपल्या शिरोधात मानून आपण त्या ठिकाणी तो वापस आलो, परंतु त्यांनी आजही तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला नाही। त्यामुळे आज मनोज जरांगे पाटलाला या ठिकाणी उपोषण करण्याची परत वेळ येते। सरकारला आमची हीच विनंती असेल की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेमध्ये आता जे निर्णय लागले आहेत ते याच्यामधून लोकांचा किती रोष हा तुमच्यावरती आहे आणि सरकारला जर इथून पुढे सुद्धा आता येत्या काळामध्ये जर आपली स्वतःची पडझड करून घ्यायची नसेल तर आमचा सगळ्या सोयीचा कायदा हा लागू करावा आणि आदरणीय मनोज जरांगे पाटलाला उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये, एवढं मला वाटतं। तुमची काय? खरं तर दादांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उपोषण करू नका, तुमचा जीव म्हणजे धोक्यात आहे। तरी पण दादा आपल्या समाजासाठी, समाजाच्या प्रत्येक लेकरासाठी, गोरगरिबासाठी, त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी, जातीसाठी, मातीसाठी आपल्याला म्हणजे खूप मोठं एक जीवनाचं कल्याण, एक जीवनाची शिदोरी बांधण्यासाठी त्यांचे स्वतःचं रान करत आहे। हे त्यांचं चौथं उपोषण आहे। यापुढेही तुम्ही बघितलं असेल मागे की तिसऱ्या उपोषणाला त्यांच्या नाकातून अक्षरशः रक्त निघायला लागलं, तरी देखील वरतून शिष्टमंडळी त्यांना लवकर भेटायला आले नव्हते। एकच विनंती माझी की सरकारला आता तरी थोडंसं जाग येऊ द्या आणि थोडं सुधारणा करा, येऊन काहीतरी सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या पारित करण्याच्या विषयी पाटलांची चर्चा करा व ते उपोषणाला बसू नका ही विनंती करा। आणि मराठा कुणबी हे एकच आहे हे सुद्धा त्यांना मान्य करावंच लागणार आहे। मी स्वतः मराठा कुणबी आहे, पण मी मराठा कुणबी असल्यामुळं माझ्या लेकराला त्याचा फायदा नाही आहे। आणि कुठंतरी मला वाटतं की पाटील जे करताय ते खरोखर बरोबर आहे। आणि खरे बघितलं तर आमच्या भागात तर पूर्ण तरुण पिढी ना अक्षरशः कोणत्याच गोष्टीला त्यांचं कुठंच ठाव ठिकाणा राहिलं, त्याच्यामुळे आरक्षण फार गरजेचं आहे। तुला काय वाटतं? जय शिवराय। आम्ही इंदापूर तालुक्यातून आलेलो आहे दादांना सपोर्ट करण्यासाठी। जे पण महाराष्ट्रात दादा कुठलाही निर्णय घेतील समाज पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहील। आणि सरकारला एवढं सांगू इच्छितो की दादांना जेवढा त्रास होईल तो फक्त दादांना त्रास नाही होणार, तो सकल मराठा समाजाला त्रास आहे। त्यामुळं लवकरात लवकर दादांची जी काही मागणी असेल त्यांनी मान्य करावी एवढं सांगतो। अजून एक वयोवृद्ध काका आलेले आहेत, काय भूमिका? आरक्षणासाठी सतत आम्ही आलेला, सगळे सोयरे आरक्षण लावा। येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये जर आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या मार्फत 18 पगड जातीला धरून 288 जागा लढवण्याचा निर्णय जरांगे पाटील म्हणतील त्या आदेशानुसार सर्वांना मान्य राहील। ती वेळ येण्यापूर्वी त्यांनी सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करावा आणि लागू करावा आणि हैदराबाद गॅजेट पूर्ण सर्व 3 गॅजेट आहेत ते लागू करावे। मराठ्यांची नाराजी दूर करून घ्यावी त्यांनी। तर अशा पद्धतीने मराठा समाजाची नाराजी दूर करावी इथं जमलेल्या नागरिकांची भावना आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।